मित्रांनो, आज आपण 21 जुलै ते 25 जुलै म्हणजे आजचा 26 तारखेचा दिवस सुद्धा आपण त्यात धरू शकतो. या तारखांच्या चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत. रोज चालू घडामोडी टाकणं शक्य होत नाही. याचं कारण असं आहे की एकतर कोरोना संसर्गाचा काळ आहे हा, त्यामुळे ह्या काळात फार काही मोठ्या घडामोडी घडत नाहीयेत. त्यामुळे गेल्या 4 दिवसापासून उगाच एक एक दोन दोन चालू घडामोडी आल्या होत्या. त्यामुळे आज मी सगळे एकत्र करून तुम्हाला देत आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्या चालू घडामोडींचा संक्षिप्त आढावा आधी घेऊया. पहिलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अधिवेशन रद्द केलं आहे, त्या संदर्भात बातमी घेणार आहोत. त्यानंतर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे दिल्लीला, तर त्याविषयी एक्स्ट्रा माहिती घेणार आहोत. तसंच मी आजपासून तुम्हाला ज्या काही तारखांनुसार जे काही घडलं होतं इतिहासात, तर त्याचा थोडासा आपण आढावा रोज घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष अशा काळातल्या असे दिवस पूर्ण झाले किंवा वर्ष पूर्ण झाल्या घडामोडी पडतात. त्यामुळं त्याचं थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. तर इथून पुढे आपण त्या तारखा घेणार आहोत किंवा दिनविशेष घेणार आहोत. त्यानंतर ह्या दिनविशेषमध्ये आज स्पेशली आपण गणेश वासुदेव जोशी ज्यांच्या निधनास 140 वर्ष पूर्ण झालेली आहे 25 जुलैला येत्या, तर त्याचा स्मृती दिन संदर्भातला आपण माहिती घेणार, त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती आपण घेणार आहोत. इतरही गोष्टी आहेत महत्वाच्या, त्या पण घेणार आहोत. तसंच मुकेश अंबानी हे जगातील 5व्या क्रमांकावर श्रीमंत व्यक्ती आहेत, तर त्याची माहिती घेणार आहोत. फोर्ब्सची यादी डिक्लेअर झालेली आहे. त्यानंतर सिंगापूरमध्ये काही एका महिलांना राष्ट्रपती पुरस्कार दिला आहे, तर त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. फेरा आणि फेमा याला नुकतीच म्हणजे ह्या वर्षी 24 जुलैला फेरा आणि फेमा याला काही साधारणतः एक 22 वर्ष पूर्ण झाली आहे. महत्वाचे कायदे आहेत, त्याविषयी थोडक्यात एक्स्ट्रा माहिती घेणार आहोत. तसंच आपण भारताने काही ध्रुवास्त्र जे काही मिसाईल डेव्हलप केलेलं आहे त्याची माहिती घेणार आहोत. तसंच महिलांना आता लष्करामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती करण्याविषयीची बातमी आहे, त्यावर चर्चा करणार आहोत. तसेच ऑक्सफर्ड जे नाव सध्या खूप चर्चेत आहे, त्यांनी एक लस तयार केली आहे, त्याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत. काकरापारा 3 ही अणुभट्टी भारतीय बनावटीची अणुभट्टी उभारली गेली आहे, त्याविषयीची माहिती घेणार. गॅरंटीड पडणारे प्रश्न आहेत हे सगळे. त्यानंतर काही कंपन्या ज्या कॉम्प्युटरसाठी महत्वाच्या आहे, कॉम्प्युटरचे जे प्रश्न पडण्यासाठी महत्वाचं आहे, त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यानंतर भारतीय ताफ्यामध्ये काही P-81 विमाने येणार आहेत, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, त्याविषयीची माहिती घेणार आहोत. तसंच राफेल जे येणार आहे, राफेल फायटर विमानं जी भारतात नुकतीच समाविष्ट होणार आहेत, त्याविषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यानंतर खेलो इंडिया स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत, त्याविषयी प्रश्न पडू शकतो परीक्षेला, ती माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण स्टार्टिंग पासून सुरुवातीपासून प्रत्येक घडामोडीचे विस्तृत चर्चा आपण या ठिकाणी करूयात. तर आज जवळपास 19 पाणी चालू घडामोडी आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यात पहिली चालू घडामोडी आहे रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द, डोनाल्ड ट्रम्प. आपल्याला याच्यामध्ये बाकी काहीच महत्वाचं नाहीये, अधिवेशन रद्द झालं का नाही झालं त्याच्यावर काही प्रश्न पडणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्या पक्षाचे आहे, ते कोणत्या पक्षाचे आहे, ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर बाकीचं काही डोक्यात ठेवायची गरज नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ते सध्या दुसरी टर्म मध्ये निवडणुकीसाठी उभे राहणार आहे, दुसरी टर्म गाजवण्यासाठी. तर ते एक महत्वाचं आहे. आणि व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान आहे, हे महत्वाचं आहे. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. पुढचं आहे, भारतात 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला जाणार आहे पहिला कोरोनाचा डोस. तर भारतात कोव्हॅक्सिन ही लस निर्माण झाल्याची आपण बऱ्याच वेळा चर्चा झाल्याची आधीच्या व्हिडिओमध्ये. ते कोव्हॅक्सिनची पहिली लस पहिल्या स्वयंसेवकाला देण्यात आलेली आहे. आणि मग
त्याला स्वयंसेवकाची लस दिल्यानंतर त्याला 2 तास निगराणीखाली ठेवणार आहेत. त्यानंतर लसीचे काय परिणाम दुष्परिणाम होतात हे तपासण्यासाठी त्याला पुढचे 7 दिवस त्याला निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तर ही महत्वाची बातमी, जर कोव्हॅक्सिन उद्या यशस्वी झाली तर याच्यावर गॅरंटेड प्रश्न पडणार म्हणजे हा एक मार्क तुम्ही धरूनच चाला. हा एक मार्क तुम्ही धरूनच चाला. तर पहिला डोस त्याला देणार आहे. ही पहिली चाचणी आहे. 3 टप्प्यात चाचण्या घ्याव्या लागतात. नुसतं एका चाचणीने काही फरक पडणार नाही. 3 टप्प्यात, पहिली चाचणी, दुसरी चाचणी, तिसरी, असा डिसेंबर पर्यंत शक्यतो कोणत्या ना कोणत्या देशाची लस येऊनच जाईल. एक तर भारत करेल, तिथे ऑक्सफर्डने जी लस तयार केली ती तिसरा टप्पा चालू आहे. चीनने पण तिसरा टप्पा पार केलाय. तेव्हा कोणाची लस तर डिसेंबर पर्यंत निश्चित येऊन जाईल. तर ही लस तयार केली होती भारत बायोटेक फार्मा कंपनी लिमिटेड. याच्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही, याच्यावर खूप चर्चा केलेली आहे याच्या आधी. पुढचं आहे 25 जुलैला काय काय घडलेलं आहे, 25 तारखेला काय काय घडलेलं इतिहासामध्ये, त्याचा थोडासा आढावा आपण घेणार आहोत इथून पुढे. हे रोज मी घेत जाणार आहे इथून पुढे, दिनदर्शिका म्हणू शकतो आपण त्याला. तर ह्या 25 जुलै 1880 ला गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा स्मृतिदिन आहे. तर सार्वजनिक काका जे आहेत त्यांनी सार्वजनिक सभा ही संस्था उभी केली होती. त्याविषयी पुढच्या पेजवर आपण डिस्कशन करणार आहोत. त्याचप्रमाणे मोनोसोडियम ग्लुटामेट मध्यंतरी खूप चर्चेत होतं. ते मॅगी मध्ये वापरलं जाते इतर ठिकाणी ग्लुटामेट. तर त्या संदर्भातलं शोध लावला होता किकू इकेदा, जपानी जे होते शास्त्रज्ञ, त्यांनी याचा शोध लावला होता. मिठाला पर्याय म्हणून थोडस टेस्ट मध्ये बदल असतो. तर ते घडलं होतं 1908 ला आणि 25 जुलै शोध लावला होता. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे, जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जी होती लुईस जॉय ब्राउन हिचा जो जन्म आहे तो 25 जुलै 1978 ला इंग्लंड मध्ये झाला होता. तर प्रश्न काय पडू शकतो परीक्षेला, जगात पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोण होती? लुईस जॉय ब्राउन. दुसरा प्रश्न, जगात पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोणत्या देशात जन्माला आली? तर इंग्लंड मध्ये जन्माला आली. हा दुसरा प्रश्न पडू शकतो आणि प्रश्न पडलेले आहे बऱ्याच परीक्षांमध्ये. त्यानंतर पुढचं आहे, भारतामध्ये साधारणतः 1987 ला पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली होती. त्याचं तर नाव मला आठवत नाही या क्षणाला, तर आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू कधीतरी, मी इतर माहिती जमा करू त्याची. तर त्याचप्रमाणे 25 जुलै 1997 मध्ये के.आर. नारायण हे भारताचे 10वे पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले. बघा, 25 जुलै 1997 ला के.आर. नारायणन हे पहिले केरळचे मल्याळी राष्ट्रपती बनले. त्यानंतर 2007 ला ह्याच दिवशी 25 जुलै 2007 ला प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या होत्या. प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यानंतर मी जे गवा जोशी यांचा स्मृतिदिन आहे आज, त्या संदर्भात बघा आता काय काय केलंय गवा जोशींनी. त्यांनी पुणे सार्वजनिक सभा ची स्थापना केली होती आणि यांनी ह्या सार्वजनिक सभेच्या कामासाठी इतकं वाहून गेलं होतं की त्यांनी स्वतःची नोकरी सोडून या कामात स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यांनी इतकं वाहून घेतलं होतं की पुण्यात ते अगदी म्हणजे स्वदेशीचा इतका प्रचार करायचे की ते स्वतः सुद्धा स्वदेशी सगळं घालायचे. म्हणजे विदेशी त्यांनी सगळं सोडून दिलं. नोकरीवाला माणूस असताना त्यांनी सगळं विदेशी सोडून दिलं, स्वदेशी घालायला सुरुवात केली आणि इतकं वाहून गेलं, इतका प्रचार करायचे की त्यांना पुण्यात नाव पडून गेलं सार्वजनिक काका. त्यांनी खूप स्वदेशीचा खूप प्रचार केला. त्यांनी सभा स्थापन करून इंग्रजांसमोर जे काही जनतेचं म्हणणं आहे ते मांडायला सुरुवात केली. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सार्वजनिक सभा ही जनतेची घराणी, सरकार दरबारी आणि रेषेवर टाकणारी क्रियाशील संस्था होती. हे सार्वजनिक सभे गवा जोशींवर गॅरंटेड प्रश्न पडतो, अनेक वेळा प्रश्न पडलेला आहे आणि प्रश्न हा पडतो, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर सार्वजनिक सभेची स्थापना केली तर गवा जोशींनी. म्हणजे न्यायमूर्ती रानडे पण होते. न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी या दोघांनी स्थापना केली होती. जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडला सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर गवा जोशी उत्तर द्या, आणि जर गवा जोशी नसतील ऑप्शन मध्ये तर रानडे असतील केवळ तर रानडे उत्तर द्या. तर गवा जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना, आणि गवा जोशी आणि रानडे दोघेही असतील तर गवा जोशी उत्तर द्या सार्वजनिक सभेची स्थापना करणार. त्यानंतर भारताचे जे मुकेश अंबानी जे आहे जगातील 5व्या क्रमांकाचे श्रीमंत झालेले, लॉकडाऊन मध्ये लोकांचे व्यवसाय बंद पडले,
व्यवसाय कमी झालेत, पण त्याचा फायदा मात्र मुकेश अंबानी यांना मिळाला. कसा मिळाला? तर मुकेश अंबानीने आपले जे बरेच शेअर्स आहेत 5, 7, 10% शेअर्स इतर कंपन्यांना विकले आणि त्या कंपन्यांपासून ती गुंतवणूक आपल्याकडे करून घेतली. त्या गुंतवणुकीमुळे त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आणि ते जगातले 5व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे त्यांनी अनेक प्रकारचा फायदा या लॉकडाऊनच्या काळात मिळवला आहे. ही यादी कोणी तयार केली? तर फॉर्ब्स जे मासिक आहे, फॉर्ब्स प्रसिद्ध बिझनेस मॅगझिन फॉर्ब्स यांनी ही यादी तयार केलेली आहे. तर सध्या या फॉर्ब्सच्या यादीनुसार सगळ्यात टॉपचे जे आहे ते अमेझॉनचे प्रमुख जे आहे ते 1 नंबरला आहेत आणि मुकेश अंबानी जे आहेत 5 नंबर. याच्या विषयी आपण चर्चा केली, त्यामुळे परत मी पुन्हा चर्चा करणार नाही या विषयावर. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची चालू घडामोडी आहे जी परीक्षेला प्रश्न पडू शकते की भारतीय वंशाची जी स्त्री आहे, नर्स आहे, तर तिला सिंगापूरची परिचारिका आहे सिंगापूरला, तिला कोविडमध्ये मोठं योगदान दिल्याबद्दल सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांनी तिचा सन्मान केला आहे, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान केला आहे. तर तिचं तर हे कला नारायण स्वामी हे तिचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. बाकी काही महत्वाचं नाही घडामोडीमध्ये. बाकी कला नारायण स्वामी नाव एवढं लक्षात ठेवा. सिंगापूरमध्ये अनेक भारतीय आहेत, अनेक बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी पण आहेत सिंगापूरमध्ये. पूर्वी जे काही गुलाम भारतातून नेले होते चायनामध्ये, हाँगकाँगमध्ये, सिंगापूरमध्ये, ते तिथे स्थिर राहिले आणि ते लोक आता त्या ठिकाणचे नागरिक झालेले आहेत. पुढचं, आजच्या दिवशी म्हणजे 25 जुलैला, सॉरी 25 नाही, परवाच्या दिवशीचे मी आठवड्याचे घेतले ना घडामोडी, 24 जुलै 1998 ला जो फेरा कायदा जो होता त्याचं रूपांतर फेमा कायदा झालं. ते फेरा कायदा काय? तर परकीय चलन जे असतात त्याच्या विनिमया संदर्भातला कायदा होता. तर परकीयच्या विषयी थोडं पुढच्या पेजवर मी डिटेल माहिती घेणार आहे, आता मी काय लगेच बोलणार नाही याविषयी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जी चेन्नईला झाली होती, त्या चेन्नईच्या स्पर्धेमध्ये विजयालक्ष्मी सुब्रमण्यम ही पहिली महिला ग्रँड मास्टर बनली होती. महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. भारताची पहिली महिला ग्रँड मास्टर कोण आहे? तर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम आहे. त्यानंतर पुढचं आहे गोविंदभाई श्रॉफ, हे जे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी आहे, त्यांनी हैदराबादच्या मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका पार केली होती. त्यामुळे गोविंदभाई श्रॉफ ही महत्वाचं हैदराबाद मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका पार केली होती. त्यानंतर गुलजारीलाल नंदा आणि अरुणा असफ अली यांना 24 जुलै 1997 ला गुलजारीलाल नंदा आणि अरुणा असफ अली तुम्हाला माहिती आहे, भारतीय 1942 चे जे स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं, चले जाव चळवळ सुरू होती, या काळामध्ये त्यांनी फार मोठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. अरुणा असफ अली आणि गुलजारीलाल नंदा, माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आणि अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं 1997 ला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, मी तुम्हाला मगाशी बोललो होतो फेरा कायदा फेमा कायदा. तर फेरा कायदा काय लक्षात ठेवा, फेरा कायदा परकीय चलन विनिमय अधिनियम आणि फेमा कायदा परकीय चलन नियमन कायदा. परकीय चलन नियमन अधिनियम म्हणजे फेरा आणि परकीय चलन नियमन कायदा म्हणजे फेमा. फेमा कायदा हा आला होता, परकीय चलन विनिमय कायदा फेमा हा आला होता 1999 ला. आणि परकीय चलन हे काय होतं, पूर्वी फेरा कायदा जो होता ना, या फेरा कायद्यामध्ये जे काही तरतुदी होत्या, याच्यामुळं जे काही व्यापार करायचे आंतरराष्ट्रीय व्यापार, तर त्यांना खूप अडचणी यायच्या विनिमय करताना, कारण त्याच्यामध्ये तरतुदी ज्या अवघड तरतुदी करून ठेवल्या. कारण 1991च्या आधी म्हणजे मनमोहन सिंग आणि नरसिंहराव सरकार येण्याच्या आधी आपला व्यापार जो होता तो भारतामध्ये बंदिस्त व्यापार होता. इतर देशांकडून आपण आयातून अनेक प्रकारचे निर्बंध टाकले, आपल्या आयातून इतर देशांनी निर्बंध टाकले होते. पण 1991 ला जेव्हा हे सरकार आलं, त्यांनी गॅट करारावर सह्या केल्या. 1991 ला गॅट करारावर सह्या केल्या 1991 ला, आणि 1995 ला गॅटचं रूपांतर डब्ल्यूटीओ मध्ये झालं आणि डब्ल्यूटीओ मध्ये भारत सदस्य होता. आणि मग हे करताना काय झालं, हे सगळं करताना जेव्हा आपण डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे सगळ्या संपूर्ण बाजारपेठ ही एक बाजारपेठ करून टाकली. म्हणजे आपण कुठेही निर्यात करू शकतो, कुठून आयात करू शकत होतो, कोणी आपल्याकडे व्यवसाय करू शकतो, दुसऱ्या देशातला जो व्यापारी किंवा व्यावसायिक आहे, आपण दुसऱ्या देशात व्यवसाय करू शकतो. म्हणून तर बघा ना, टाटाने आता किती जॅगवार वगैरे कंपन्या खरेदी केल्या, जॅगवार कार वगैरे, मोठे मोठे फोर्ड कंपनीचे बराच मोठा पार्ट टाटाने विकत घेतला. टाटा टेटली, जे टेटली चाय जे होता तो पूर्वी ब्रिटनचा होता, तो टाटाने विकत घेतला. अशा अनेक ब्रँड आपण विकत घेतलेले आहेत. तर हे कशामुळे शक्य झालं? मनमोहन सिंग यांची दूरदृष्टी जी होती
1995 ला WTO करार करताना त्या दूरदृष्टीमुळे झाला. आणि ह्या मनमोहन सिंग यांनीच त्यानंतर भारताचे पुन्हा 10 वर्ष भारताला अगदी 3ऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर पोहोचवलं होतं. तर ह्या मनमोहन सिंग यांनीच या कायद्यामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे मनमोहन सिंग अनेक प्रकार बदल सुचवले आणि त्याच बदलावर आधारित फिमा कायदा हा जो आहे अटल बिहारी सरकारने 1999 ला पारित केला. अटल बिहारी सरकारने पारित केला आणि त्यानंतर व्यापार सुलभ झाला, विनिमय करणं सुलभ झालं व्यापाऱ्यांना. पुढचं आहे भारताच्या हेलिकॉप्टरवरून जे अस्त्र सोडले जातात त्या अस्त्राचं नाव आहे ध्रुवास्त्राची यशस्वी चाचणी केली आणि ती झाली ओडिसातील बालाकोट. बघा परीक्षेला प्रश्न पडतो, ध्रुवास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी झाली? ओडिसातील बालासोर. सगळ्यात महत्वाचे मिसाईलचे जे चाचण्या केल्या जातात ते ओडिसाचे बालासोर या ठिकाणी केल्या जातात. तर हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र असून ते प्रत्यक्षात नाग क्षेपणास्त्र आहे. जे नाग क्षेपणास्त्र होतं ते क्षेपणास्त्र आहे. त्याचे नामकरण नाग क्षेपणास्त्राचे नामकरण करून तो ध्रुवास्त्र करण्यात आला. हवेतून जमिनीवर मारा करणारे हे हेलिकॉप्टरला जोडलं जाणारं आहे क्षेपणास्त्र, हे महत्वाचं आहे. तर हेलिना हे 3ऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र असून बघा परत बघा ओडिसातील बालासोर येथे भारताच्या हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या ध्रुवास्त्राची चाचणी करण्यात आली. हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र असून ते प्रत्यक्षात नाग किंवा हेलिना क्षेपणास्त्र आहे. त्याचं नाव ध्रुवास्त्र करण्यात आलं आहे. ठीक आहे. हेलिना किंवा नाग किंवा ध्रुवास्त्र हे 3ऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र असून मूळ उद्देश शत्रूच्या रणगाड्याचा वेध घेणे आहे. हवेतून जमिनीवर शत्रूच्या. एक लक्षात ठेवायचं, नाग रणगाड्यात घुसला असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल आठवण परीक्षेला प्लॅन बी आहे. तर लक्षात येईल तुम्हाला परीक्षेला की नाग हे क्षेपणास्त्र रणगाडा विरोधी आहे. मित्रांनो पुढची सगळ्यात महत्वाची घडामोडी आहे आणि ही खूप आतुरतेने अनेक महिला ह्या घडामोडीची वाट पाहत होते, या गोष्टीची वाट पाहत होते. महिलांना बऱ्याच मुली मला फोन करून विचारतात अकॅडमी ऍडमिशन घेताना, सर महिलांसाठी आर्मी आहे का? हो, आता इथून पुढे महिलांसाठी कायमस्वरूपी आर्मी मध्ये स्थान उपलब्ध झालं. अजून इंडियन आर्मीत तर महिलांची भरती झालेली नाहीये. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ या ठिकाणी भरती झाल्या. तर आता लष्करामध्ये जे महिला अधिकारी होते ते अस्थायी स्वरूपाचे होत्या, त्यांना स्थायी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे आता लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. पूर्वी 5 वर्ष 10 वर्षांनी नियुक्ती केली, आता स्थायी म्हणजे कायमस्वरूपी त्याची नियुक्ती केली जाणार आहे. ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राझेनेका यांनी जी लस तयार केली होती तिला कोविशिल्ड या नावाने विकणार आहे भारतामध्ये. ती लसीचा 3रा टप्पा चालू आहे सध्या, बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहे. 1-2 महिन्यात ती लस येऊ शकते आणि आपण कोरोना मुक्त होऊ शकतो. त्यामुळे थोडस घरातच लॉकडाऊन राहा सध्याच्या काळामध्ये. तर सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी हे जे सिरम इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं, ह्या सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला हे जे आहे आदर पुनावाला यांनी आणि ते ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राझेनेका यांनी एकत्र मिळून लस तयार केली, त्याची इन्व्हेस्टमेंट केली. आदर पुनावाला हे फार मोठी हस्ती आहे. ते पूर्वी आपले घोडे जे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्यांना औषधं तयार करण्यासाठी घोड्यांच्या साहाय्याने औषधं तयार करतात बरेचसे, तर ते त्यांना पुरवायचे. आणि घोडे मग त्यांच्या लक्षात आलं की आपण हे करण्याचे आपण घोडे त्यांना आपणच चालू केलं काय वाईट. मग तिथले काही माणसं त्याने आणले आणि त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट चालू केलं. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख कोण आहे तर आदर पुनावाला. गॅरंटेड पडणारा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राझेनेका यांनी जी लस तयार केली ती कोणत्या नावाने विकली जाणार आहे तर कोविशिल्ड. ही लस जी झाली उद्या कोविशिल्ड, तर गॅरंटेड प्रश्न पडला जाऊ शकतो. त्यानंतर भारतीय अणुशास्त्रज्ञांचे अभिनंदन कशाबद्दल तर ह्यांनी काक्रापारा गुजरात या ठिकाणी प्लॅन 3 साठी एक देशी बनावटीची अणुभट्टी तयार केली आहे. देशी बनावटीची अणुभट्टी तयार केली. बघा स्वदेशी बनावटी ही पहिली अणुभट्टी नाही, याच्या आधी पण आपण अणुभट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर स्वदेशी बनावटीच्या अणुभट्ट्या आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आपल्याकडे जे युरेनियम जे भारतात उपलब्ध होत नाही तर त्याच्या बदल्यात आपल्याकडे जे काही थोरियम उपलब्ध होतं केरळच्या समुद्राच्या किनारपट्टीवर, तर त्या थोरियमच्या साह्याने चालणाऱ्या अणुभट्ट्या भारताने तयार केलेल्या आहेत ऑलरेडी. तर काक्रापारा येथे स्वदेशी बनावटीची आणखी एक अणुभट्टी तयार झाली आहे, प्लॅन 3. 3रा प्लॅन सुरू झालेला आहे. याच्यावर गॅरंटेड प्रश्न पडतो अणुभट्ट्यांवर, त्यामुळे डोक्यात ठेवा. प्लॅन 3 तयार केले आहे. 700 मेगावॅट कॅपॅसिटीचं वीज निर्मिती करणार आहे. तर मेक इन इंडियाचं याचं मग उदाहरण आहे असं नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बोललेलं आहे. त्यानंतर पुढची घडामोडी आहे, घडामोडी नाही ही 23 जुलैला काय काय घडलं जगामध्ये या आधी
तर केनेडी ह्या अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केली. चंद्रा नावाची दुर्बीण पाठवली गेली होती. विचारतील प्रश्न, चंद्रा नावाची दुर्बीण कोणी पाठवली? अमेरिकेने पाठवले. अमेरिकेचे केनेडी या अवकाश केंद्रावरून पाठवले. केनेडी हे अमेरिकेचे जुने राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या नावाने हे अवकाश केंद्र उभारण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 23 जुलै 1856 ला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म पुण्याला झाला होता. तुम्हाला माहिती, त्यांच्याविषयी सगळंच माहिती आहे की त्यांनी केशरी मराठा वृत्तपत्र सुरू केले, गणपती शिवोत्सव आणि गणपती उत्सव त्यांनी सुरू केले होते. असे ते लोकमान्य टिळक जे आहेत त्यांची 1856 ला जन्म झाला होता त्यांचा. जवळपास आता नाही म्हटलं तरी 1956, त्यानंतर 1906 म्हणजे जवळपास 150 वर्ष, 150 आणि आता वर्ष 14 म्हणजे 164 वर्ष त्यांच्या जन्माला आता झालेले आहे. पुढचं आहे सगळ्यात तुम्हाला हे पण क्लिअर करतो की लोकमान्य टिळक जे आहेत यांचा जे मृत्यू झाला 1920 साली झाला होता आणि 1920 सालाला आज किती वर्ष पूर्ण झालेले आहे? 1920 सालाला ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले. लोकमान्य टिळकांचा हा काय म्हणतो स्मृती दिनाची शताब्दी आहे त्यांच्या स्मृती दिनाची. म्हणून या गॅरंटेड यावर्षी लोकमान्य टिळकांचे प्रश्न अनेक ठिकाणी एमपीएससी युपीएससी ला कंबाईनला आणि पोलीस भरतीला पडणार आहे. पक्क डोक्यात ठेवा. लोकमान्य टिळक हे जे समाज सुधारक आहे यांच्याविषयी चांगली माहिती करून ठेवा. त्यांनी बरंच महान कार्य केलेलं आहे. त्यांनी जहाल गटाचे होते ते. मी याच्यावर इतिहासात लेक्चर घेणार आहे. माझी इतिहासाचे 6 एपिसोड येणार आहेत. पहिला एपिसोड माझा तयार झाला, मी लवकरच अपलोड करणार आहे. असे 6 एपिसोड, 6 पेक्षा जास्त एपिसोड, 10 एपिसोड एवढं डिटेल मी शिकवत गेलो. 10 एपिसोड पूर्ण होतील. हे 10 एपिसोड ऐका, तुम्हाला इतिहास परत वाचायची गरज पडणार नाही. त्यानंतर पुढचा आहे चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला होता 23 जुलै 1906 साली. चंद्रशेखर आझाद यांच्या सुद्धा जन्माला आता 114 वर्ष पूर्ण झालेली आहे. पुढचा आहे कोरोनाचं संकट काळ आलेलं आहे आणि अनेकांच्या नोकऱ्या जाऊ, अनेक व्यवसाय बंद पडलेले आहे, अनेक व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आहेत, काही कसे बसे टिकून आहेत. आणि ह्याच काळामध्ये लिंक्डइन ही जी नोकऱ्या देणारी कंपनी आहे, ह्याच कंपनीने 900 कर्मचारी कमी केले. म्हणजे नोकऱ्या देणाऱ्या कंपनीवर सुद्धा या काळामध्ये वाईट दिवस आले. 900 कर्मचारी त्यांनी कमी केले. आपल्याला कर्मचारी कमी केल्याचं कोणी विचारलं. आपला प्रश्न सगळ्यात महत्वाचा काय आपल्यासाठी? लिंक्डइन ही कशाची कंपनी आहे? तर नोकरी संदर्भातील कंपनी आहे. लिंक्डइन ही काय? नोकरी संदर्भातील कंपनी आहे. तर लिंक्डइन लक्षात ठेवा तुम्ही. नेटवर्किंग प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग साईट जी आहे आणि नोकरी देणारी कंपनी आहे लिंक्डइन. त्यानंतर पुढचं आहे भारताच्या ताफ्यात P-81 या बहुपयोगी विमानांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर P-81 हे विमान आपण कोणाकडून घेतलेले आहे? तर अमेरिकेकडून घेतलेले आहे. अमेरिकेतली जी कंपनी आहे P-81 बोईंग ही कंपनी अमेरिकेत खासगीकरण झालेलं आहे विमानांचं, तर विमान कंपन्यांचं. त्यामुळे त्या ठिकाणच्या कंपन्या बाहेर सुद्धा विकू शकतात. तर P-81 हे लांब अंतरावरून शत्रूच्या पाणबुडीचा अचूक वेध घेणारी P-81 पाणबुडी भारताने नुकतीच विकत घेतलेली आहे. तर 6 पाणबुडीने विमाने आहेत. ही 6 विमाने आपण विकत घेणार आहोत. म्हणजे त्याची चर्चा चालू, विकत घेतली अजून त्याची चर्चा चालू आहे. पुढे आहे 22 जुलै 1908 ला, म्हणजे 22 जुलै 1908 ला, या आठवड्यातली 22 जुलै तारीख, त्यांनी लेख सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देशाचे दुर्दैव अशी काही लेख लिहिले होते. या लेखावर त्यांना 6 वर्ष काळ्यापाण्यात शिक्षा झाली होती. लोकमान्य टिळकांविषयी सगळी माहिती वाचा. मी लेक्चर घेताना तुम्हाला जेव्हा रेग्युलर आपले लेक्चर चालू झालेले आहेतच ऑनलाईनचे, मी आपले विद्यार्थी जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुमचे लेक्चर मी पूर्ण करून घेईल व्यवस्थित. त्यानंतर राफेल जे विमान आहे, जे राफेल विमान आपण फ्रान्स कडून विकत घेतलेले आहे, ते 29 जुलैला दाखल होणार आहेत. ते विमान कुठे दाखल होणार आहे? अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. बाकी काही महत्वाचं नाहीये. त्यानंतर खेलो इंडिया ही स्पर्धा जी होणार होती, तर ती स्पर्धा आता पुढे ढकलण्यात होती. खेलो इंडिया स्पर्धा कुठे होणार होती? तर ती होणार होती हरियाणात होणार होती आणि ती आता पुढे ढकलली. आणि केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहे सध्याचे? किरेन रिजिजू यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यानंतर कारगिल युद्ध याविषयी थोडक्यात माहिती घेतो या ठिकाणी, कारण कारगिल युद्ध दिन आहे आज. तर कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन 1999च्या उन्हाळ्यात लढले गेले. ती 1999 कारगिल युद्ध झाले होते. लक्षात ठेवा, 1999 ला कारगिल युद्ध झाले होते. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. आणि या युद्ध असं झालं होतं की त्या काळामध्ये
म्हणजे हिवाळा जेव्हा येतो जम्मू आणि काश्मीरमध्ये, तर त्या काळामध्ये पाकिस्तान आणि भारतीय सैनिक आपापल्या खालच्या बेसवर येतात, कारण उंचावर आहे ठिकाण कारगिल. खालच्या बेस, कारण त्या ठिकाणी खूप थंडी असते. पाकिस्तानने काय केलं, भारतीय सैनिक उतरले पाहून त्यांनी आपलं सैनिक त्या बेसवर ठेवलं. जेव्हा भारतीय सैनिक त्या उंचावरच्या बेसवर जायला लागले, तेव्हा त्यांच्यावरून गोळा भरवायला लागला. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं वरचं जे महत्वाची ठिकाणं आहेत कारगिलची, हे ठिकाणं यांनी ताब्यात घेतलेले आहे. म्हणून भारतीय सैनिकांनी अत्यंत खडतर परिस्थितीत हल्ला करून भारतीय हवाई दलाने सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. अत्यंत विपरीत परिस्थितीत हे युद्ध झालं आणि भारतीय सैनिकांनी जिंकलं आणि आपला कारगिल परत मिळवला. तर भारत पाकिस्तान मधलं युद्ध झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते आणि हे युद्ध कारगिल मध्ये घडलं होतं आणि अत्यंत उंचावर झालेलं जगातील सगळ्यात मोठं आणि पहिलं युद्ध आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आजच्या माझ्या चालू घडामोडी संपल्या आहेत. जर तुम्हाला माझ्या चालू घडामोडी आवडल्या असतील तर माझा युट्यूब चॅनल आहे आर्य करिअर अकॅडमी, नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मी ऑनलाईन आता कोरोनामुळे तर शक्यतो लवकर अकॅडमी चालू होतील म्हणून गॅरंटी कमी आहे. तर मी माझा शिकवणं आवडत असेल तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. केवळ 6,500 फी आहे. सर्व विषय मी कव्हर करणार आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये डिसेंबर पर्यंत मी हा क्लास घेणार आहे. त्यात गणित, बुद्धिमापन हे सर्व विषय मी तयार घेणार आहे. चालू घडामोडी तुम्ही तसे तुम्हाला मोफतच देत आहे. बरेच प्रकरण पण तुम्ही पाहत आहेत माझे, बरेच शिकवणं. तर तुम्ही नक्की जॉईन होऊन जा. फायदेशीर ठरेल तुम्हाला. तर मी माझं आजचं हे लेक्चर या ठिकाणी संपवतो. तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आर्य करिअर अकॅडमी हे माझ्या संस्थेचं नाव आहे. धन्यवाद.